करत नाहीये अशोक मला मामा बाहेर गेलंय असं नाही मारू. सकाळपासून टाइमच नाही भेटला. कशात तुम्ही बघा आमची मेहंदी किती छान रंगली. रात्री आम्ही मेहंदी काढली. त्याला मेहंदीचा वास बिलकुल आवडतो या पोराला काय माहित पण मेहंदी मला तर खूप आवडतो. बघा किती छान रंगली मेहंदीचा वास एकदम मस्त. कारण माझ्या हातावर नेहमी मेहंदी म्हणजे कलर खूप येतो. मी रात्रीच धुवून टाकली होती म्हणजे किती 4, 4:30, 5ला धुतली. या हाताचं पण दाखव ना. या हाताचं पण दाखव बघा कशी दिसते माझी मेहंदी. छान दिसते ना मेहंदी. रात्री मेहंदी काढली त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. खूप थकलो होतो कारण की आम्हाला घरी येते तर 12:30 झाले. त्याच्यानंतर काही शूटच नाही केलं. आज घरी होती. आज पण भरपूर काम होतं. आणि आज आमच्या घरी काय तुम्हाला माहितीच आहे हळद आहे. बघा माझा अंशू कसं पिवळा पिवळा मस्त कुर्ता घालून बसलाय. ती पण पिवळी साडी घातली आहे. बघा अंशू दाखव तुम्हाला कसं दिसतोय. बघितलं तुम्ही अंशू किती छान दिसतोय. आता आम्ही निघणार आहे घरातून कारण की तिकडे जायला थोडं उशिराच झाला आम्हाला. पण काय करणार. चला आता आम्ही जाऊन भेटतो तुम्हाला तिकडं. आई रेडी होतं ते आणि यांचं काहीतरी काम चालू आहे. ते आरामशीर नंतर येतील. यांचं माहिती नाही मला पण आम्ही पहिले चाललो आहे कारण की यांचं आज काहीतरी लय इम्पॉर्टंट काम आहे. तर आरामशीर येतील. त्यांचे कपडे काढून ठेवलेत. बघा नाव घेता झाले 100 वर्ष आयुष्य. चला आता निघतो आम्ही पण. जाऊन तिकडे भेटतो तुम्हाला. माझं सोनं खूप छान दिसतंय. त्याच्या आजीने त्याला रात्री जाऊन आणलं. म्हणजे त्याचे आप्पा गेले होते पण ते बोलले पहिले त्याला घेऊन ये कुर्ता. थोडा मोठा झाला होता तर थोडीशी खाली आम्हाला फोल्ड करावं लागला. फोल्डला शिलाई मारली. हां पाण्यात भेटा डॅडीला बांधते. चला आता जाऊन भेटतो तुम्हाला तिकडेच. तो पण ते येतील नंतर आम्ही निघतो. तो म्हणतो बाय बाय. तिकडे जाऊन भेटतो तुम्हाला. चला चला आम्ही निघतो आता. बघा आम्ही किती मस्त रेडी झालोय. साड्या आम्ही खूप चुकीच्या घातल्या होत्या. बिचारी प्रिया आली बिचारीने करून दिलं. बघा अजून करतेच येते आमच्या तिघींच्या साड्या. चला मग आता आवरून निघतो. काय पाहिजे बेटा तुला आता जर बरं वाटतं. मग आम्ही पोहोचलो तिकडं. त्याच्यानंतर भरपूर उशीर झाला होता आम्हाला. थोडाफार असं वाटत होतं पण काही उशीर नव्हतं झालं. मग आम्ही मस्तपैकी ओला करून गेलो की आम्ही वर गेली तर बाकीच्यांचं थोडं आवरावर चालू होतं. मग त्याच्यानंतर मी म्हणजे आपण एक काम करू. आपण अर्धं काम तरी ठेवून टाकूया कारण की कसं सर्वजण हे कर ते कर नंतर खूप उशीर होऊन जातो बसून बसून. आणि खूप उशीर झाला होता आम्हाला माहिती आहे तुम्हाला. आम्ही पटापट काय केलं पहिले ना सर्व बोलले आपण एक काम करू. ओटी बिटी सर्व मी काढून घेतलं. म्हटलं काय काय नाही पान वगैरे सुपारी बोलले आपण मटकं पुजून घेऊया. मग आम्ही माठ वगैरे पुजायला गेलो. मी माझी सासू माझ्या 3 जावा आणि सर्वांनी माठ वगैरे पुजायला घेतलं कारण की भरपूर उशीर होऊन गेला ते. आणि त्याच्यामध्ये ना आमचं एक काय झालं तर कॅटरसवाला म्हणजे जो पहिला आम्ही ठरवला होता ना आईंटामध्ये त्याला खूप काही अर्जंट काम आलं. काय त्याच्या घरात इमर्जन्सी काय झाली तो त्याने आम्हाला नाही बोलल्यामुळे मग आम्हाला खूप टायमावर दुसरं अरेंज करावं लागलं. त्याच्यानंतर मग आम्ही माठ वगैरे कसं पुजून घेतलं कारण की खूप उशीर झाला होता. धावपळ होती ती. माठ पुजून घेतलं. हळदी कुंकू लावून घेतलं. त्याच्यानंतर आंब्याची पानं असतात त्या आंब्यामध्ये सोडून दिले. 1 रुपया पाण्यामध्ये सोडून दिला. हळद कुंकू टाकून वगैरे अख्खं माठ वगैरे पुजून घेतलं. मग सगळी सुरुवात करतात. माठ वगैरे पुजून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी पाय वगैरे पडून घेतले हळदी कुंकू वगैरे टाकून. कारण की माठ पुजल्याशिवाय अख्खं म्हणतात ना दुसरं काही चालू करता येत नाही. तुम्ही जोपर्यंत माठ नाही करत तुम्ही दुसरं काही करू शकत नाही. त्याच्यापेक्षा पहिले माठ वगैरे पुजून घेतलं. त्याच्यानंतर बाकीच्या कार्यक्रमाला सुरुवात करू म्हटलं. मग माझ्या सासू म्हणजे सगळ्या चुलत सासू आहेत. मग त्यांना मी माठ वगैरे करत होते. त्याच्यात नारळच छोटं झालं. त्या म्हणत होत्या नारळ छोटं झालं बोललं जाऊ दे आता ठेवून दे आता पुजले तर काय करणार. पुजून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही सफेद कपड्यामध्ये 5 हातकुंड बांधावं लागतं. 1 हातकुंड म्हणजे खांदा त्याच्यानंतर अक्रोड 1 खारी कसं सर्व 5 बांधावं लागतं. 1 रुपया. त्याच्यानंतर एकाकडून तर बांधत होते एकाकडून मी बांधत होती कारण की 5 लागतात ना तर मग बांधावंच लागतं.
5 आम्ही सफेद कपड्यामध्ये हळद लावून घेतली त्या कपड्याला आणि 5 हळकुंड बांधते, त्याच्यामध्ये एक हळद असते. हे सर्व म्हणतात ना खारीक वगैरे, कृपया वगैरे सर्व बांधून घेतलं. त्याच्यानंतर आईंना बांधायला लावलं, म्हणजे माझ्या चुलत सासूंना. त्याच्यानंतर आहे ना ते पूर्ण बांधून वगैरे घेतलं. त्याच्यानंतर आम्हाला पाय वगैरे पडते होते, कारण की कसं जोपर्यंत माठ पुजलं जात नाही बाकीचे कार्यक्रमही होत नाही. आणि खूप उशीर झाला होता आम्हाला, एवढी धावपळ झाली होती ना आमची काय सांगू तुम्हाला. त्याच्यानंतर त्यांनी बघा 5 हळकुंड बांधले, बोलतात ते आता बांधून देतो. बांधून घेतले सगळे 5 बायकांना. एक म्हणतात ना सवासींचा मान असतो, तो एक हात लावून घेतले सर्वांनी बघा. माठाची पूजा वगैरे करून घेतली, कारण की मग सर्वांनी मस्त की पूजा वगैरे केली तर दुसऱ्या कार्यक्रमाला सुरुवात करते. एवढा उशीर झाला होता तुम्हाला काय सांगू. भरपूर माठ वगैरे पूजून घेतलं आम्ही, पाय वगैरे पडून घेतल्या. त्याच्यानंतर माठ पूजून झालं आमचं. म्हणजे जाव त्याला हे लावत होती, कारण की 5 म्हणतात ना हळदी कुंकाचे रेषा ओढावं लागतात माठावर. ते करत होती सर्वांनी करून मग माठ वगैरे पूजून घेतला आम्ही. खूप छान झालात, म्हणजे माठ वगैरे पूजून घेतला तो कार्यक्रम खूप छान मस्त झाला. त्याच्यानंतर आम्ही काय केलं, माठ वगैरे पूजून झालं की आपण तयारी वगैरे करून मंदिरात घेऊन गेलो. खूप उशीर झाला होता, मग शीतला माताच्या मंदिरात घेऊन गेलो. तिथं 2 ओट्या वगैरे दिल्या, कारण की एवढा उशीर झाला होता ना काय सांगू तुम्हाला. खूप पंचावन्न आम्हाला 7 वाजता करायला पाहिजे होतं, आम्ही 9 वाजता करत होतो. मग त्याच्यानंतर शीतला माताच्या मंदिरात गेलो, देवांना 2 ओट्या दिल्या. शीतला माताच्या मंदिरात तुम्हाला माहितीच असेल 2 मूर्ती असतात, तर मग दोघांना 2 ओट्या दिल्या. त्याच्यानंतर त्यांची पूजा वगैरे करून घेतलं, त्यांचा काय मानपान होता तो दिला. त्याच्यानंतर नवरदेवाला बोलवलं, त्यांची काय करायला बिल असेल तर माफ कर. त्याच्यानंतर मस्त पूजा वगैरे अख्खी आपण घेतली. खूप उशीर झाला होता काय सांगू तुम्हाला. मग त्याच्यानंतर धडाधड पहिले हॉलमध्ये गेलो. त्याच्यानंतर मग सर्वांनी बसून पहिले म्हणतात ना 5 बायका ते तांबे घेतात, चौघड वगैरे बनतात, ते करतात, ते सगळं करून घेतलं. त्याच्यानंतर 5 जण बसलो. मग त्याच्यानंतर माझी 2 नणंद होत्या, त्याच्यानंतर माझी जाऊ होती, त्याच्यानंतर माझी चुलत सासू होत्या 2. मग त्या बसल्या म्हणून मी काही बसलेच नाही, बोलले जाऊ दे माझी बारकी जाऊ बसली तर बसू दे. त्याच्यानंतर पटापट ते करून घेतलं, कारण की एवढा उशीर झाला होता, एवढा खूप धावपळ झाली. सुपाऱ्या वगैरे देऊन त्यांना बघून त्यांच्या आत्या नवरदेवाची आत्या होती, थोडे त्यांना रडायला लागलं. म्हणजे थोडे नकार त्यांचे पप्पा एक्सपायर झाले होते, तर ते लग्नात नव्हते ना, फिरून वगैरे घेतलं. त्याच्यानंतर त्यांना काकण बनवायला घेतलं. काकण बनवून मग कसं काकण बनवून एकदा घरात टाकलं, मग नवरदेवाला येऊन जातं. म्हणतात ना काकण असल्यावर कुठे जाता येत नाही. 2 दिवस हळद असते, अंगाला म्हणून कुठे जाता येत नाही. मग त्याच्यानंतर पूर्ण तांबे वगैरे करून घेतले, काकण बनवायला घेतलं, त्यांना काकण वगैरे लावायला घेतलं. काकण मस्त काकणमध्ये गाणं बोलतात, ते कोणालाच गाणं येत नाही, ते आमच्या स्टोरी एकामेकाकडच्या. आईंनी पण त्यांची आंघोळ वगैरे घालून घेतली, कारण की नवरदेवाच्या अंगावर सर्वांनी एक एक म्हणतात ना तांब्यावरून पाणी टाकायचं असतं. कारण की मग त्यांनी पण अंगावर त्यांचं हे केलं, कारण की त्यांनी लहानचं मोठं केलं आहे. त्यांना म्हणतात ना अंशू तरी खूप मोठं आहे, ते म्हणतात मी तेव्हापासून त्याला मोठं केलं आहे. आणि एवढं काही वय नाही त्यांचं, 24-25 वर्षच आहे माझ्या दिरांचं लग्न. म्हणजे वय पण काय आहे ना, तर माझे सासू खूप आजारी होत्या, चुलत सासू, म्हणून लवकर लग्न करायला घेतलं. त्याच्यानंतर बघा मग आंघोळ वगैरे घालून घेतली त्यांना सर्वांनी. मग त्यांना जे राहिले होते ते सर्व येते, ते त्यांची मम्मी, त्यांना हे वाटत थोडे इमोशनल झाले होते. होतं हळदीच्या कार्यक्रमात, लग्नांमध्ये असं होतच राहतं. अंशूला पण केलं, अंशूचं पण चालू होतं. मग अंशूला शोधत होतं, पण तो जेवायला बसला होता. त्याच्यानंतर माझ्या बारक्या दिरांनी पण बघा आंघोळ वगैरे घालून घेतली.
अख्ख्यांनी आम्ही त्यांना आंघोळ वगैरे घालून घेतली, जोडीने जाऊन. हे आले होते, यांना बोलले तुम्ही पण करून, यांना थोडं चढायला प्रॉब्लेम होतो दीड स्टेजवर. त्याच्यानंतर म्हणली आता मग आले. आणि मग त्याच्यानंतर जाता म्हणतो बघा इकडे बघा, इथे फोटो काढायचा, आता इकडं बघा. तुम्हाला माहिती आम्ही हळदीचा कार्यक्रम 10 वाजता केला होता, उशीर झाला. 7 वाजेपर्यंत आम्ही ठरवलं होतं, 10 वाजले आम्हाला. त्याच्यानंतर मग काकण वगैरे बघा हळद लावून घेतली. गाणं बोलता येत नव्हतं, तर एकामेकीच्या तोंडीकडे बघून हसत होत्या. मग त्यांना काकण वगैरे टाकून घेतलं, कारण की एवढा उशीर झाला, एवढा काय सांगू तुम्हाला, भरपूर काय टायमिंग. त्यांनी हळद नाचवली. त्याच्यानंतर माझी सासू, माझे दुसरे चुलत दीर, त्या चुलत सासू, त्यांनी हळद नाचवली. मम्मी आहे आणि माझी जाव, आम्ही तिघी गेलो. पण ती बोलते मला नाही येत, दुसरी बारकी जाव माझी का हळद नाचवतं. आम्ही हळद वगैरे नाचवून घेतली बघा, कारण की हळद नाचवून मगच अंगाला लावायची असते. कारण की जोपर्यंत म्हणतात ना 5 सवासीन तरी हळद नाचवावीच लागते. पण म्हणतात ना आमच्या इकडे असे आहेत ना, तर काय सांगू तुम्हाला, सर्वांनी मग बघा माझी बारकी जाव आणि ते पण दादा, सर्वांनी हळद म्हणतात ना एवढी नाचवली काय सांगू तुम्हाला, भरपूर. आणि माझा घसा खूप बसला आहे माहिती आहे, कारण की खूप धावपळ झाली माझी. वॉटर पार्कला जा, कामाची धावपळ, लग्नाची धावपळ खूप. त्याच्यानंतर आईने बघा हळदी वगैरे लावायला घेतली. त्याच्यानंतर मग आम्ही पण हळद लावून घेतली, मी आणि यांनी. कारण की सर्वात म्हणतात ना 2 अजून दीर आहेत माझे, पण हे बारके दीर पडतात माझे. तर त्याच्यानंतर ना यांचा खूप लाड झाला आहे, खूप म्हणजे खूप लाड झाला आहे. एखादी म्हणतात ना अंशूचं तरी काहीच नसेल, त्याच्यापेक्षा जास्त झालं आहे. तर त्यांचं आता लग्न आहे, तर मग त्याच्यानंतर आम्ही अख्ख्यांनी हळद वगैरे लावून घेतली त्यांना. त्याच्यानंतर कारण की खूप म्हणजे खूप हे झालं आहे, खूप त्यांना लाडांनी मोठे केलं आहे. आणि अंशूला शोधत होता, अंशूच नव्हता, अंशू जेवायला गेला होता. तेवढ्यात आला बघा, तर मला लखनदादांनी त्याला घेतला फोटो काढायला. आणि ताई पण जॉबला गेले होत्या, उशीर झाला. मग ताई आल्या, ताईंनी पण हळद वगैरे लावून घेतली. त्याच्यानंतर बघा फोटो वगैरे काढून घेतले आम्ही, कारण की ताईंना उशीर झाला होता, त्या जॉबवरून आल्या होत्या. आणि कसं अंबरनाथवरून आलं होतं, मग त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर आम्ही दादांना उचलायला लावलं, अमित दादांना. आणि उचलून पाटावर ठेवतात ना, म्हणजे दुसऱ्या चौरंगवर, तर त्याच्यानंतर उचलून त्यांना तिथं ठेवायला लावलं. त्याच्यानंतर डान्स वगैरे एवढे डान्स केले, त्याच्यानंतर आई पण डान्स करायला लागले. खूप एन्जॉय केलं, खूप म्हणजे खूप. एवढी हळद मचवली ना काय सांगू तुम्हाला, खूप एन्जॉय केलं खूप. आणि माझे सासरे तरी नाचा चुलत सासूला बोलत होते का जा नाच, तू पण नाच. मग त्या पण आल्या डान्स करायला, खूप एन्जॉय केलं खूप. म्हणतात ना लग्न एवढ्या दिवसापासून लग्न करत होतो, झाली हळद. म्हणतात ना पण खूप एन्जॉय केलं खूप. आणि मला वाटतं आय होप तुम्ही पण हा व्हिडिओ खूप एन्जॉय केला असेल. त्याच्यानंतर ताईवाला लागल्या, ताई आले नाचा ताई. अंशू तर एवढा नाचला काय सांगू तुम्हाला, नवीन कुर्ता फाडून टाकला त्यांनी नाचता एवढा नाचला. म्हणतात ना खूप एन्जॉय केला. त्याच्यानंतर स्टेजवर त्यांचे मित्र वगैरे नाचत होते. अंशू तिकडं पण डान्स करायला, अंशू बाबा बसतच नव्हता, खूप एन्जॉय केला. त्याच्यानंतर आम्ही एवढं थकलो आलो बघा. आता एवढी रात्र झाली, किती वाजले रे बिट्टू? 1:30 वाजले, 1:30 पावणे 2, 1:30 नसतो, 1:30 वाजल्याने. अंशूची बघा हालत. अंशू एवढा नाचला ना, म्हणतात नवीन कुर्ता फाटेपर्यंत नाचला अंशूने, एवढं एन्जॉय केलं. कारण की खूप उशीर होऊन गेला हळद लावा, तरी खूप मजा आली. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, अंशूकडे पैसे आले. कसे आले असतील बघितलं? 330. आणि ते पण कसे, त्याचे काका आहे ना, ते उडवत होते ना आमच्यावर डान्स करताना, तर हा उचलत होता. त्याच्यानंतर जात होता, 1-2 उचलले वाटतं त्यांनी. त्याच्यानंतर आम्ही लहानपणी ना असं करायचं, एवढं नाही थोडंफार केलं 1-2 वेळा. असंच हे असायचं ना देवीचं जागरण गोंधळ, त्याच्यामध्ये कधी गेलो तर घरचं लग्न बिग्नामध्ये, तर आम्ही कधी एवढं कोणाचे गेलोच नाही, तेव्हा कसं उचलच नाही आमची. त्याच्यानंतर काय करायचं,
काकाला बोलून आणायचं, काका चल डान्स करायला चल, काका म्हणायचं मग बेटा थांब ना थांब मी आता येतो, घेतो तो 50-100 रुपये घेतो उडं. तसे करत 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 त्याची सकाळची सेविंग पण होती. तर बघा आता अंशू हे सर्व पैसे काय करणार आहे माहिती आहे तुम्हाला? त्याचे पैसे मला तर नको आहे. हे पैसे विचार करून डोकं वापरून मग खर्च करणार. डायरेक्ट जर त्यांनी खर्च केलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की त्याला चोपलेला तुम्हाला दाखवेन. आणि जर हे पैसे त्याचे आहेत तर त्यांनी नीटनेटके तर इमानदारीने खर्च करणार आहेत. आणि तो एवढा थकला अंशू एवढा नाचला माहिती आहे तुम्हाला. आम्ही मस्तपैकी जेवलं वगैरे, जेवण पण मस्त होतं. दाल वजडी होती, त्याच्यानंतर चिकन होतं, राईस होता, व्हेजवाल्यांना व्हेज होतं, व्हेजवाल्यांना व्हेज होतं. खूप एन्जॉय केलं, खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं. म्हणतात ना धीराचं लग्न एवढं एन्जॉय केल्यानंतर काय सांगू तुम्हाला. आणि नाचलो गाजलो खूप. आता मला 1:30-1:45 झाला. आता घरी आलो ते पण लवकर आलो, जाऊ दे आता थोडं जातो, कारण की सकाळी मला कामाला पण जायचं आहे. तर कामाला पण जायचं आता सकाळी. मग परवा लग्न आहे, उद्या 1 दिवस गॅप ठेवलाय. चला बेटा, तर परवा लग्न आहे ना, तर मग मला उद्या कामावर जायचं. आज हळद मस्तपैकी घासवली. तुम्ही व्हिडिओ किती एन्जॉय केला ते पण नक्की सांगा. चला भेटू आपण तुम्हाला आता नवीन ब्लॉगमध्ये. अंशू बाय कर, भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. अंशूच्या अंगात बघा कसं आलं. अंशू खूप हे झालं. अंशू तिथंच म्हणत होता मम्मी मी आतमध्ये सँडो घातली, मी जॅकेट कुर्ता काढून टाकू का? चला बाय बाय. तुम्ही पण एन्जॉय केला असं नाही हो पहा व्हिडिओ. भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मेहंदी कशी रंगली आहे माझी नक्की सांगा. बाय. अंशूकडे 30 रुपये सेविंग येतात. आता अंशूने नवीन वॉलेट केलं आत्ता बघू. आता तुम्ही हे वॉलेट बघून घ्या. आता या वॉलेटमध्ये तो नेहमी पैसे सेविंग करणार आहे ना. याच्यामध्ये माझा फोटो पण आहे, माझा फोटो आहे याच्यामध्ये. मी असे सांगा, याच्यामध्ये असे सुट्टे ठेवले, याच्यामध्ये कॅश ठेवली. आणि तो आता कॅश जमा करणार, जर कधी लागले तर खर्च करणार. डायरेक्ट कॅश तो खर्च करणार. बघू आता किती सेविंग करतो. उलट चांगलं आहे ना, आपल्याकडे पैसे असले कधी काय लागलं 2 मिनटात काढले आणलं तर गोष्ट चांगली नाही, सवय चांगली आहे. तर आता चला अंशूने तो वॉलेट केला आहे. जे लहान मुलं हे व्हिडिओ बघत असतील त्यांनी पण नेहमी कोणी दिलेल्या पैशांची सेविंग करा. अंशूसारखं सेविंग करायचं शिका. बाय बाय. बाय.